देशासाठी मी माझं कुंकू पाठवते। अहिल्यानगरमधील फौजी हळदीच्या अंगानेच देशसेवेसाठी सीमेवर झाला हजर। अहिल्यानगर नारायणडोह येथील मनीष साठे या भारतीय सैन्य दलातील जवानाच्या देशभक्तीनं आणि त्यागानं सर्वांचं मन जिंकलंय। लग्नाला अवघे एकच दिवस उलटला असताना अंगावर हळद आणि हातावर मेहंदी ताजी असतानाच मनीषला तातडीनं कर्तव्यावर हजर होण्याचा निरोप आला। या निरोपानं साठे कुटुंबीय आणि नातेवाईक गहिवरले, पण मनीषनं कोणतीही तक्रार न करता देशसेवेच्या कर्तव्यासाठी पंजाबकडे प्रयाण केलं। 11 मे 2025 रोजी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मनीषने आपल्या नवविवाहित पत्नी नमिता आणि वडील आणि गावकऱ्यांना निरोप देत देशरक्षणाचा संकल्प केला। मनीष साठे हा नारायणडोह गावातील रावसाहेब मोहन साठे यांचा मुलगा आहे। 2 वर्षांपूर्वी तो भारतीय सैन्य दलात रुजू झाला आणि सध्या ओडिशा येथे कार्यरत आहे। इमामपूर येथील अशोक रामदास मोकाटे यांची कन्या नमिता हिच्याशी त्यांचं लग्न ठरलं होतं। यासाठी मनीषनं 50 दिवसांची रजा घेऊन गावी परत येण्याचं ठरवलं। 9 मे रोजी सायंकाळी हळदीचा आनंदमय कार्यक्रम सुरू असतानाच मनीषला सैन्याकडून तातडीनं परत येण्याचा संदेश मिळाला। हा संदेश येताच घरात शांतता पसरली। हळदीचा रंग अजून ताजा असताना आणि लग्नाच्या तयारीनं घर आनंदानं फुललेलं असताना हा निरोप सगळ्यांना चटका लावणारा होता। तरीही मनीष आणि त्याच्या कुटुंबानं या परिस्थितीला धैर्यानं सामोरे जाण्याचा निर्णय घेतलाय।